जसं जसं वय वाढत जातं तसे तसे त्याचे परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतात. वृद्धत्व ही एक अशी स्थिती आहे ज्यामधून प्रत्येकालाच जावं लागतं. पण वयाच्या तिशीतच तुमच्या चेहऱ्यावर वृद्धत्व दिसत असेल तर मात्र काळजी करण्याची गरज आहे. वयाच्या तिशीनंतर जेव्हा बारीक रेषा आणि सुरकुत्या चेहऱ्यावर हळूहळू आपले स्थान निर्माण करू लागतात तेव्हा काही मुलींचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम आणि लोशनवर मुली पैसे खर्च करू लागतात, ज्यामुळे परिणाम मात्र मिळत नाही. जाणून घ्या आयुर्वेदाच्या काही खास टिप्स वृद्धत्व विरोधी आयुर्वेदिक उपायांबद्दल. आयुर्वेद हे एक प्राचीन वैद्यकीय शास्त्र आहे ज्यामध्ये वृद्धत्व विरोधी अनेक तत्वे समाविष्ट आहेत. हे त्वचेची काळजी आणि वृद्धत्व विरोधी एक सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारे उपाय प्रदान करते. तुळस ही एक वृद्धत्व विरोधी औषधी वनस्पती आहे जी तुम्हाला सुरकुत्यांविरुद्ध लढण्यास मदत करते. चेहऱ्यावर तुळस लावल्याने त्वचा ओलसर राहते कारण ती ओलावा पकडते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट होते. यामुळे त्वचा नितळ दिसू लागते. अश्वगंधा या औषधी वनस्पतीचे नियमित सेवन केल्याने तुमची त्वचा काही दिवसातच ग्लो करेल. याचे सेवन केल्याने तुमची त्वचा पूर्वीसारखी तरुण आणि चमकदार दिसू लागेल. इतकेच नाही तर ही औषधी वनस्पती सुरकुत्या कमी करून त्वचा गुळगुळीत करण्याचे काम करते. आवळा. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात. याचे नियमित सेवन केल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते. हे वृद्धत्व विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे म्हणून वृद्धत्वाची चिन्हे कमी करू शकतात. एवढेच नाही तर केसांचा पोत सुधारतो, मजबूत होतो आणि केसांची वाढही होते. जिन्सेंग. जिन्सेन ही वृद्धत्व विरोधी औषधी वनस्पती आहे. जपानी आणि कोरियन सौंदर्य उत्पादनांमध्ये त्याचे नाव अनेकदा ऐकले जाते. या औषधी वनस्पतीमध्ये असलेले फायटोकेमिकल्स वृद्धत्वाच्या लक्षणांशी लढतात. ही औषधी वनस्पती तुमच्या त्वचेला सूर्यामुळे होणाऱ्या नुकसानीशी लढण्यास मदत करते. हळदीमध्ये आढळणारे कर्क्युमिन हे वय कमी करू शकते. हे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीशी लढते. हे सूर्यकिरणांमुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करते. औषधी वनस्पतींमधील अँटीऑक्सिडंट्स रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हळद खाणे आणि लावल्याने चेहऱ्यावर चमक येते. आयुर्वेद व औषधमुक्त जीवनाच्या खास टिप्स रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शुभम भवतु.